आज आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन स्पेशल किंवा नारळी पौर्णिमा स्पेशल खोबऱ्यापासून छान मस्त बर्फी बनवणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने नारळाच्या आतील खोबरं कसं काढायचं व त्यापासून छान पांढरी शुभ्र बर्फी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। नारळ आपण एक फोडून घेतलेला आहे, त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। आता आपण साली पटकन निघण्याकरता कुकरमध्ये छोटा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कुकरला आपण एक शिट्टी काढून घ्यायची आहे। साधारण कुकरला एक शिट्टी झालेली आहे। कुकर छान थंड झाला की खोबरं आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे। आता खोबरं काढण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। हलकासा नारळ कोमट झाला की या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने अगदी सहजपणे खोबरं आपलं पटकन बाहेर येईल। या पद्धतीने नारळाच्या आतील खोबरं आपण अगदी झटपट पटकन काढू शकतो। अगदी सहजपणे खोबरं बाहेर निघतं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल नारळ हलकासा कोमट आहे, त्यामुळे पटकन हे खोबरं बाहेर आलेलं आहे। आता नारळ कोमट आहे तेच आपण याच्या मागच्या साली अगदी जास्त मेहनत न घेता सोप्या पद्धतीने काढणार आहोत। त्याकरता इथे आपण सालाटण्याचा वापर करणार आहोत। बटाट्याच्या साली काढण्याच्या सालाटण्याने खोबऱ्याच्या मागच्या साली अगदी पटपट जास्त मेहनत न घेता निघल्या जातात। एकदम मस्त या पद्धतीने संपूर्ण खोबऱ्याच्या साली आपण काढून घेऊ। खोबऱ्याची बर्फी किंवा नारळाची बर्फी छान पांढरी शुभ्र दिसण्याकरिता याच्या मागच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत व त्या साली काढण्याची ही खूप छान ट्रिक आहे व एकदम मस्त आहे। या पद्धतीने संपूर्ण खोबऱ्याच्या साली आपण काढून घेऊ। अगदी सोप्या पद्धतीने 1 मिनिटामध्ये संपूर्ण खोबऱ्याच्या साली आपण काढून घेतलेल्या आहेत। छान पांढरं शुभ्र खोबरं आपलं तयार झालेलं आहे। आता आपण हे खोबरं छान पातळ स्लाइसमध्ये चिरून घ्यायचं आहे। हे खोबरं आपण किसून देखील वापरू शकतो। किसणीने छान किसून घ्यायचं आहे, पण इथे जास्त मेहनत न घेता अगदी फटाफट आपण ही बर्फी बनवणार आहोत। त्याकरता इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं जाडसर वाटून घेणार आहोत। तुम्ही इथे किसणीने किसून घेऊ शकता किंवा खोवून देखील हे खोबरं घेऊ शकता, पण ही पद्धत खूप सोपी आहे। अगदी जास्त मेहनत न घेता छान ही नारळाची बर्फी तयार होते। या पद्धतीने संपूर्ण 2 वाट्या खोबरं आपण चिरून घेऊ। 2 वाट्या खोबरं छान आपण चिरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खूप संपूर्ण खोबरं टाकून आपण मिक्सर चालू बंद करत थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे। हे खोबरं थोडंसं जाडसर फिरवून घेतल्यामुळे नारळाची बर्फी खाताना खूप छान लागते। एकदम मस्त बर्फी तयार होते। मिक्सरमध्ये चालू बंद करत 1 मिनिटभर हे खोबरं आपण फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल या पद्धतीने हे खोबरं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे। एकदम मस्त झालेलं आहे। यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे। आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता कढईमध्ये 1 चमचाभर आपण साजूक तूप टाकून घेऊ। तूप चांगलं वितळलं की यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेला 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेऊ व तुपामध्ये अर्धा ते 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। हा खोबऱ्याचा कूट किंवा खोबऱ्याचा किस तुपामध्ये चांगला परतून घेतल्यामुळे बर्फीला खूपच छान चव येते। अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आज आपण ही पांढरी शुभ्र नारळाची बर्फी बनवणार आहोत। अर्धा ते 1 मिनिटभर हा खोबऱ्याचा किस किंवा कूट चांगला परतून झाला की यामध्ये आपण जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे त्याच्या अर्धी आपण साखर घेतलेली आहे। साधारण 1 मोठी वाटी आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, त्याच वाटीने मोजून अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे व त्यापेक्षा देखील कमी आपण इथे साईसकट दूध टाकून घेतलेलं आहे। इथे आपण साईसकट दूध टाकून घेतल्यामुळे चव खूप छान येते। इथे आपण दूध पावडर वापरलेली नाही किंवा खवा किंवा मावा कशाचाही वापर केलेला नाही, तर देखील ही बर्फी चवीला खूप छान लागते। अगदी छान क्रीमी टेक्स्चर येते इथे आपण साई टाकून घेतल्यामुळे। साखर व दूध टाकल्यानंतर हे मिश्रण आपलं थोडंसं पातळ होतं। मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल। हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर हे मिश्रण आपल्याला एक सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर हे मिश्रण जळलं जातं व त्याचा रंग लालसर होतो। इथे आपण पांढरी शुभ्र बर्फी बनवण्याकरता हे मिश्रण संपूर्णपणे आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण आपण मीडियम फ्लेमवर परतून घेऊ। तुम्ही बघू शकाल मिश्रण
आपण जसं परत जाऊ तसं ते पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। साखरेला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। ह्या साखरेच्या पाण्यामध्ये व दुधामध्ये हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण छान आपण एकसारखं परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। छान याचा गोळा व्हायला सुरुवात झाली की मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे। मिश्रण आपण छान सेट करण्यासाठी ठेवू, त्याकरता इथे मी एक ट्रे घेतलेला आहे। ट्रेला छान तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे। त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण टाकून घेऊ। ही पद्धत वापरून जर आपण बर्फी बनवली तर बर्फीचा रंग खूप छान पांढरा शुभ्र राहतो। महागडी बर्फी मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच आपण 1 वाटी नारळापासून छान आपण ही बर्फी बनवून खाऊ शकतो। रक्षाबंधन स्पेशल देखील ही बर्फी आपण बनवू शकतो। ट्रेमध्ये छान सर्व बाजूंनी ही बर्फी आपण छान पसरवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल। ट्रेमध्ये बर्फी छान आपण पसरवून घेतलेले आहे। यावरती आपण ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊ। इथे आपण बदाम किंवा पिस्ताचे काप टाकून घेऊ शकता किंवा नाही टाकले तरी सुद्धा चालेल, हे ऑप्शनल आहे। पण या ड्रायफ्रूट टाकून घेतल्यामुळे बर्फी दिसायला खूपच छान दिसते। ही बर्फी आपण 1 तासांकरता छान सेट करून घेऊ। ड्रायफ्रूट टाकून ही बर्फी अशीच आपण 1 तास छान सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। 1 तासामध्ये ही बर्फी छान सेट होते, एकदम मस्त परफेक्ट वड्या तयार होतात। ड्रायफ्रूट टाकल्यानंतर थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट बर्फीच्या मिश्रणामध्ये छान चिटकले जातात। 1 तास झालेला आहे, छान परफेक्ट बर्फी सेट झालेली आहे। छान मिश्रण थंड झालेलं आहे, एकदम मस्त पांढरी शुभ्र बर्फी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकाल। आता बर्फी आपण कट करून घेऊ। आपल्याला हव्या त्या लहान मोठ्या साईजच्या वड्या आपण कट करून घेऊ शकतो। अगदी सहजपणे ह्या वड्या निघल्या जातात, अजिबात तुटल्या जात नाही व चवीला देखील खूप छान होतात। इथे आपण कुठल्याही जास्त महागड्या साहित्यांचा वापर केलेला नाही, अगदी घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये छान परफेक्ट आपण खोबऱ्याची पांढरी शुभ्र बर्फी बनवलेली आहे। चमच्याने ह्या वड्या आपण बाहेर काढून घेऊ। एकदम मस्त परफेक्ट वड्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। अजिबात चिकट झालेल्या नाही, एकदम छान पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने रक्षाबंधनसाठी किंवा नारळी पौर्णिमेसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी